स्वतंत्र तोरणा, स्वतंत्र मावळे, स्वतंत्र शिवबा, स्वतंत्र पंत, स्वतंत्र भगवा झेंडा आणि स्वतंत्र आईसाहेब एका स्वतंत्र जगात प्रवेशले. सह्याद्री आज निहायत खुश झाला. तोरणजाई प्रसन्न झाले. गुलामगिरी संपली. महाराजांनी आणि त्यांच्या जीवलगानी देवमस्तकी धरून 3 तप हलकल्लोळ केला. चढत्या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर शत्रूही अहिमहीच्या चढत्या बळानं तुटून पडत होते. महाराजांचा मुक्काम पन्हाळगडी होता. सिद्धी जौहरने गडाला वेढा घातला होता. दिनांक 15 मार्च 1660चा सुमार. आषाढाचा महिना उजाडला. मुसळधार पावसात पन्हाळा न्हाऊन निघत होता. पाण्याचे लोट डोंगरावरून उड्या मारीत खळाळत होते. सगळी सृष्टी हिरवळून गेली होती आणि पन्हाळ्याला हिरवागार वेळखा पडला होता. कितीतरी मोलाची माणसं गडावर होती. त्यातच हिरडस मावळातील एक पाणीदार हुरमुजी मोती महाराजांच्या तुऱ्यात चमकत होते. बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे ही अक्षर उच्चारली की असा भास व्हावा की जणू शेरभर निखळ शुद्ध सोन्याचा घडीव तोडाच उजव्या हातावर तोलतो. जौहरचा वेढा बळजो. तेव्हा महाराजांनी ठरवलं आता येथून निघून गेलंच पाहिजे. हेरानी अगदी अचूक नाजूक वाट हेरली. महाराजांनी तहाची बोलणी करण्याकरता गंगाधर पंतांना सिद्धीकडे पाठवलं. सिद्धीने त्यास मंजुरी दिली. परंतु महाराजांनी पन्हाळगडावरून पळून जाण्याचा मनसुबा योजनाबद्ध ठरवला होता. गडावरच्या 6000 मावळ्यांपैकी 600 गडी रात्री महाराजांच्या संगी निघायचे होते. या 600 हिरडस मावळातले बाजीप्रभू आणि त्यांचे शूर मावळे जायचं ठरलं होतं. महाराज निघाले. वेढ्यातून पसार झाले. परंतु विशाळ गडापर्यंत पोहोचणं महाकर्म कठीण. बाजींचं मन विनवीत होतं. वळचणींच्या पालीनं चुकचुकू नका, डाव्या पापण्यानं लवलवू नका. अंधारातच महाराजांना घेऊन पालखी धावत होती. इतक्यात सिद्धीला खबर लागली. दिलेर मसाऊद, तुम फौरन शिवाजी का पीछा करो. सिद्धी मसूद दौडत निघाला. बाजीनी ओळख समोरच्या खिंडीतून शत्रू चावताळून येणार. महाराजांना विशाळ गडाच्या वाटे लावून बाजी खिंडीत उभे राहिले शत्रूला रोखण्यासाठी. रायगडाच्या अभेद्य तटबंदीसारखी स्वतःच्या देहाची तटबंदी पावन खिंडीत उभी करून देवानाही हेवा वाटावा असा इतिहास इथं घडला. या पावन खिंडीत बाजींच्या देहाची चाळण उडाली होती. रक्ताचं अर्घ्य ओसंडत होतं. प्रत्येक अर्घ्य विनवीत होतं, स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी प्रसन्न हो.
विशाळ गडावर महाराज वाट पाहत होते बाजींची. आपल्या सौंगड्यांवर प्राणापलीकडे प्रेम करणाऱ्या महाराजांपुढे दुःखानं गच्च भरलेलं ताट नियतीनं वाढून आणलं. बाजीप्रभू धारातीर्थी पडल्याची बातमी गडावर आली. महाराजांना समजलं, वज्राघात. महाराजांचा एक मोती काळानं गेला. महाराजांना फार दुःख झालं. अत्यंत मोलाची माणसं इरेला घालावी आणि मृत्यूनं ती अलगद उचलून न्यावीत असं सतत चाललं होतं. दौलतीचं हे नुकसान कोणत्या तागडीनं तुळायचं? शाहिस्तेखानाचा मुक्काम पुणे प्रांतात लाल महालात होता. पुण्यात शाहिस्तेखानाची छावणी इतकी अफाट होती की तिच्या खाण्यापिण्यापायी पुणे प्रांत ओस पडला. या शाहिस्तेखानाला स्वराज्याच्या बाहेर हुसकवावा तरी कसा? हुसकला नाही तर असाच स्वराज्याला छळीत आणि मराठ्यांना पिळीत राहणार. काहीतरी अजब हुन्नर करून खास मुळावर घाव घातला पाहिजे. खुद्द शाहिस्तेखानावरच झडप घातली पाहिजे. महाराजांसंगे राजगडावर मोरोपंत पेशवे, सर्जाराव जेधे, सांजी जेधे, चिमणाजी बापू आणि बाबाजी बापूजी वगैरे मंडळी होती. अखेर महाराजांनी डाव ठरवला. लाल महालाच्या परिसरात खानाची लाख पाऊंड लाख फौज पसरली होती. तरीही एकदम रात्रीच्या मध्याला महालात शिरायचं आणि खानाला उडवायचं. पाठीशी माय भवानी आशीर्वादाचा हात पांघरून उभी होती. संगतीचे खेळगडी पट्टीचे आणि गट्टीचे होते. दिवस ठरला. मुहूर्त चैत्र शुद्ध अष्टमीचा, मध्यरात्रीच्या सुमारास. दिनांक 6 एप्रिल 1663 म्हणजे रामजन्माच्या आधी फक्त 12 तास. शाहिस्तेखानावर झडप घालायची कशी याची तपशीलवार कुंडली तयार झाली. कोणत्या ग्रहानं कोणत्या जागेत गाडायचं, कोणत्या नक्षत्रानं कुठे कसं एकदम उगवायचं, कोणी किती गतीने पुढे सरकायचं वगैरे वगैरे वगैरे. दिवस मावळला. आईसाहेबांचा आशीर्वाद आणि जगदंबेचं दर्शन घेऊन महाराज निघाले. संगती 2000 चखोट चपळ मंडळी आणि खासे खासे सरदार. गडावरून निघाले. खानाची छावणी आली. पहारेकऱ्यांनी अडवलं. तुम्ही कोण, कुठून आलात? प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. आम्ही छबिन्याचे पहारेकरी, छबिन्याची गस्त घालायला गेलो होतो. आम्ही आपल्याच छावणीतले नाही का? खानाच्या पहारेकरांचे खरं वाटत. मग ही मंडळी अधिकच सावधतेनं पण सहज भावानं लाल महालाकडे निघाली. अभ्यास, स्मरण, तर्क, निरीक्षण आणि काळकामाचा प्रमाणबद्ध विवेक. महाराजांसह मावळे महालात शिरले आणि जागोजागचे पहारे छाटीत सुटले. दगा दगा आरोळ्या किंकाळ्या उडू लागल्या. शाहिस्तेखान घाईनं उठला. धनुष्यबाण आणि भाला घेऊन जल्दीनं निघाला. पण तेवढ्यात खानाच्या काही हुशार बायकांनी समया आणि क्षमादानं कुंकून विझवलं. सर्वत्र अंधार. अंधारातच मराठ्यांच्या तलवारी फिरू लागल्या. परमेश्वराची इच्छा असेल तो मरे. महाराज शाहिस्तेखानाचा शोध घेत होते. आगीविना लाल महाल पेटला होता. खानाच्या बायकांनी खानाला जनान खाण्यातल्या एका पडदांशी दालनामध्ये नेलं. एवढ्यात पडदा फाटला. महाराजांची तलवार पडद्यात घुसली. महाराजांनी खानावर अंदाजानं खडाडकन घाव घातला. महाराजांना वाटलं खान मेला, पण खान मेला नाही. त्याच्या उजव्या हाताची 3 बोटं तुटली. गोंधळ गोंधळ उडाला. मोंगली गोंधळ. शत्रूची शोधाशोध छावणीवर सुरू झाली. त्याच गडबडीत सामील होऊन महाराज आणि मराठे पसारले. लाल महालातले रडारड अजून चालूच होते. खानाचे सैनिक छावणीत धावपळ करीत गनिमाना शोधतच होते आणि शाहिस्तेखानाच्या तुटक्या बोटातून रक्त ठिपकतच होतं. मिर्झा राजे जयसिंग यांची औरंगजेबावर अत्यंत निष्ठा. औरंगजेबाशी ते अगदी एखाद्या पतिव्रतेसारखे वागत.
शिवाजीचा विमोड करा अशी बादशहाची आज्ञा आहे ना, मग केलाच पाहिजे. या निश्चयानं मिर्झा राजे दख्खनमध्ये आले होते. त्यांनी महाराजांचं मन वळवून महाराज आणि औरंगजेब यांच्या भेटीचा घाट घातला होता. महाराज केवळ राजकारण म्हणून तयार झाले. महाराज निघाले, आग्र्यात पोहोचले. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस परमोच्च थाटात साजरा होणार होता. दिवस होता 12 मे 1666. महाराज दरबारात पोहोचेपर्यंत दिवाणी आम आणि दिवाणी खास हे दोन्ही दरबार संपले. घुशलखान्यात रामसिंहाबरोबर महाराज प्रवेशले. 2 शुभाशुभ ग्रहांची युती. महाराजांना 5000 सरदारांच्या रांगेत उभं करण्यात आले. महाराजांच्या मस्तकात आग उसळली. बादशाहकडे पाठ फिरवून महाराज दरबारातून बाहेर पडले. आपण आग्र्यात येऊन पुरते फसलो हे त्यांना समजून चुकलं. राजकारण तर फसलंच, आता चिंता इथून सही सलामत सुटण्याची. बादशहानं नंतर आपल्या खास गुप्त मजलिसेत या प्रश्नावर खलबत केली. फुलाद खानाला हुकूम मिळाला. महाराजांच्या निवासस्थानाला फौजेचा गराडा पडला. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ कैद. कैद हाच झाला. अखेर औरंगजेबानं विळखा घातला. कैद, कैद नव्हे मगर मिठे. हे काय झालं? काय आपण कुठे येऊन पडलो? आता काय होणार? आवेगानं महाराजांनी शंभू बाळाला एकदम पोटाशी धरलं. आग्र्यात येऊन महाराजांना 3 आठवडे जवळजवळ पूर्ण झाले होते. हिरोजी फर्जंद, राघव मित्र, सर्जेराव, माणकोजी आणि बाकीचे जिवलग महाराजांच्या भोवताली होते. सर्वांची प्रार्थना तुळजाभवानीला एकच होती, बया बया दार उघड. आषाढ उगवला. हा पर्जन्य काळ. महाराजांची प्रकृती बिघडली, म्हणजे योजनापूर्वक बिघडली. त्यांच्या पोटात दुखू लागले. औषध पाण्यासाठी धावपळ उडाली. 2 दिवसानंतर दुखणं जरा जास्तच वाढलं. खरोखरीचं खोटं आजारी पडणं ही सुद्धा एक कला आहे. साधते त्यालाच साधते. महाराजांना वैद्यांचे औषधोपचार चालूच होते, पण आपल्याला गोरगरीब ब्राह्मणांचा, फकीर बैराग्यांचा दुवा मिळावा आणि दुखणं लवकर बरं व्हावं अशी महाराजांना इच्छा झाली. या सर्वांना मेवा मिठाई वाटावी अशी गोड कल्पना त्यांच्या मनात प्रकटली. मिठाईचे पेटारे आले. पेटाऱ्यांची लांबी, रुंदी, उंची सर्व अगदी मापात होत. नंतर हे पेटारे हमालांच्या खांद्यांवरून बाहेर पडले. फुलाद खानानं ते उघडून पाहिले, मगच पुढे रवाने झाले. एकूण जमलं. असे पेटारे सतत जाऊ येऊ लागले. महाराजांच्या पदरी एकूण बरच पुण्य जमा झालं. श्रावणातली वद्य द्वादशी उजाडली आणि महाराजांची प्रकृती जरा जास्तच बिघडली. कुणी औषध आणायला गेलं तर कुणी काही. जे जिथे कुठे गेलं ते पुन्हा आलंच नाही. फुलाद खान आत डोकावून गेला. मदारी मेहतर महाराजांचे पाय चेपीत बसला होता. नेहमीप्रमाणे हमालांच्या खांद्यावरून पेटारे आले. हृदय धडधडत होती. महाराज उठले. रिकामा पेटारा उघडा झाला. महाराज एका पेटाऱ्यात आणि संभाजीराजे दुसऱ्या पेटाऱ्यात झटकन बसला. पेटारे बंद झाले. भयंकर दिव्य. आता पुढचं सर्व ईश्वराधीन. जय जगदंब, जय भवान. हमालांनी पेटारे उचलले, बाहेर पडले. पहारेकऱ्यांनी पेटारे. आता काय? जगदंबे आई आता धाव. अंत पाहू नकोस ग आई. तूच वाचव हे एवढे प्राण, तूच वाचव. शपथ आहे तुझी. पहारेकऱ्यांनी पेटारे उघडून पाहण्यास सुरुवात केली. महाराजांच्या जिवलगांचे जीव उडून गेले. 1 पेटारा, 2 पेटारे उघडून पाहिले. आत नेहमीप्रमाणे साजूक मिठाई होती. पहारेवाले हाशमानी लगेच हुकूम दिला, जाने दो. पेटारे उचलले गेले. पेटारे उचलले गेले. तुळजा भवानी, खंडोबा, ज्योतिबा, अष्टविनायक, सिद्धिविनायक, सप्तमाता, 11 मारुती, 12 बहिरोबा, मराठ्यांचे सगळे देव एकदम गावले, एकदम पावले. पेटारे निघाले. महाराज निसट. महाराष्ट्राचं स्वातंत्र्य सही सलामत निसटलं. औरंगजेबाच्या मगरमिठीतून निसटलं. कुलूप न फोडता निसटलं.
फुलाद खानाच्या देखत त्याच्या गराड्यातून तोफांच्या तोंडातून मराठ्यांचा महाराजा आणि युवराज पसार झाले. आणि एके दिवशी महाराजांनी ताबडतोब सरनौबत प्रतापराव गुजरास एक कडकडीत पत्र पाठवलं. उद्वेगानं रागानं हे पत्र महाराजांनी लिहिलं होतं. प्रतापरावावर त्यांचा राग नव्हता, राग होता कृतघ्न बहलोल खान पठाणावर. पण प्रतापरावाने इरेला पडून या बहलोलचा फन्ना उडवावा आणि झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतूनं महाराजांनी प्रतापरावाला लिहिलं होतं. हा बहलोल खान घडोघडी येतो, तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोल खान येतो याची गाठ घालून बुडवून फते करणे, नाहीतर आम्हास तोंड न दाखवणे. महाराजांनी स्वराज्याच्या सरसेनापतीला लिहिलेलं होतं ते पत्र. बहलोलला बुडवून फते केल्याखेरीज आम्हाला तोंड दाखवू नका. प्रतापराव घायाळ झाला. त्याच्या जिव्हारी ते शब्द झोंबत राहिले, नाहीतर तोंड न दाखवणे, तोंड न दाखवणे. माघ वद्य चतुर्दशीचा दिवस, दिनांक 24 फेब्रुवारी 1674. शिवरात्र होती या दिवशी. खबर आली नेसरीच्या रोखानं मोठी फौज घेऊन बहलोल खान पठाण येतो. बहलोलचं नाव ऐकल्याबरोबर प्रतापराव सुरुंगासारखा भडकला. प्रतापराव देहभान विसरला. त्याने एकदम बेहोशपणे बेहाय घोडा पिटाळला. त्याच्या मागोमाग ते 6 शिलेदार तार तार दौडत सुटले. कुठे? बहलोल खानावर. अवघे 7च. सूर्याच्या रथाचे जणू 7 घोडे रथापासून निखळले, बेफाम सुटले. वारा लाजला. दौडले 7 म्यानातून उसळे तरवारीची पात, म्यानातून उसळे तरवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7. शिवथर जवळच्या एका काळोख्या गुहेत कुबडीला रेलून दीपप्रकाशात एक अत्यंत तेजस्वी सत्पुरुष कर्मयोगाचं तत्वज्ञान ओवीबद्ध करण्यात मग्न झाले होते. समर्थ रामदास स्वामी. महाराष्ट्रात पुन्हा अयोध्या अवतरली. न्यायाचं, सद्धर्माचं, सुसंस्कृतीचं छत्रसिंहासन पुन्हा प्रकटलं. 350 वर्षांचं सुतक फेटलं. सावलीसाठी विशाल छत्र उघडलं गेलं. अवघ्यानं आजोळ माहेर लाभलं. महाराष्ट्रात आनंद संवत्सर उगवलं. सह्याद्रीला हर्षवायू झाला. समुद्र मंथनात देवानाही मिळालं नाही असं अपूर्व रत्न महाराष्ट्राला मिळालं. सिंहासन समुद्र तळापासून उचंबळला. सह्याद्रीचे सारे जीवलग आनंदाने हिंदोळले आणि सह्याद्रीच्या त्या गुहेतला तो तेजपुंज योगी पुरुष एका हातात कुबडी आणि दुसऱ्या हाती जपमाळ उंचावीत आनंदानं उसळून गरजत गरजत बाहेर आला. अवघा आनंदी आनंद त्याच्या मुखावर उसळला होता. भोवती कोयनेचं ते घनदाट खोर, प्रतापी प्रतापगड, महाबळेश्वर, मोऱ्यांची जावळी आणि बिकट घाट खिंड शिवरायांचा पार्थ पराक्रम सांगत उभ्या होता. समर्थ आतुर भक्तीनं हात जोडून श्रींपुढे उभे राहिले आणि त्यांचं मनोगत त्यांच्या उचंबळलेल्या अंतःकरणातून शब्दाकारात बाहेर पडू लागले. तुझ्या दर्शना आलो, कृपा दृष्टी नवाजिलो. तुझ्या दर्शना आलो, कृपा दृष्टी नवाजिलो. तुझा नवाजिला आहे महंत म्हणती जनी. तुझ्या दर्शना आलो, कृपा दृष्टी नवाजिलो. तुझ्या दर्शना आलो. तुझेची सर्व ही देणे
सर्वही तुझ पासुनी, तुझेची सर्वही देणे, सर्वही तुझ पासुनी, तोडिली सर्वही चिंता, तू माया सत्य जाहले, तुझ्या दर्शना आलो, कृपा दृष्टीनं वाजिलो, तुझ्या दर्शना आलो. सदानंदी उदो झाला, सुख संतोष पावला, सदानंदी उदो झाला, सुख संतोष पावला, पराधीनता गेली, सत्ता उदंड चालिली, तुझ्या दर्शना आलो, कृपा दृष्टीनं वाजिलो, तुझ्या दर्शना आलो. पारघाटी जगन माता सद्य येऊनी राहिली, पारघाटी जगन माता सद्य येऊनी राहिली, ऐसी तू दयाळू माता, हेम पुष्पची घेतले, तुझ्या दर्शना आलो, कृपा दृष्टीनं वाजिलो, तुझ्या दर्शना आलो, कृपा दृष्टीनं वाजिलो, तुझा नवाजिला आहे महंत म्हणती जनी, तुझ्या दर्शना आलो, तुझ्या दर्शना आलो, तुझ्या दर्शना आलो. स्वराज्याच्या सौभाग्यासाठी मराठ्यांच्या किती लेकी सुना विधवा होत होत्या, गणती नाही. इतिहासाला हिशेब माहित नाही. इतिहास घडतो तो रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून, अत्तराच्या किंवा गुलाब पाण्याच्या थेंबातून नाही. स्वराज्याचा झेंडा भगवा होता. भगवा रंग हा त्यागाचा रंग. पुरुषांच्या रक्तातून, स्त्रियांच्या कुंकवातून, संतांच्या वैराग्यातून आणि अग्नीच्या ज्वालेतून स्वराज्याचा हा झेंडा जन्माला आला. त्याला नैवेद्य ही असाच नेमूट त्यागाचा हवा. स्वराज्य आणि शिवाजी राजांचा एकाच घासात फन्ना उडवण्यासाठी सारी सुलतानशाही एकवटली होती. पण सुलतानी सत्तेच्या काळजात शिवशाहीचा त्रिशूळच घुसला. नवशिलंगण, नवसंक्रमण. महाराजांनी स्वराज्याच्या सेवकांना कडकडीत शिकवण दिली होती. आपलं व्रत सतीचं, संत सज्जनांच्या सन्मानासाठी, मुला लेकरांच्या आनंदासाठी, माय बहिणींच्या सौभाग्यासाठी, स्वजनांच्या सुखासाठी, सद्धर्माच्या प्रतिष्ठेसाठी आणि देवता भूमीच्या मुक्ततेसाठी आणि संरक्षणासाठी खुशाल हसत हसत मरा, चिरंजीव व्हाल. पुण्य तेच. महाराष्ट्राचा हा आदेश होता आणि आहे. यातच महाराष्ट्राचं कडकडीत कर्मकांड सामावलेलं होतं आणि आहे. स्वराज्य समर्थ होतं कारण महाराष्ट्र धर्माच्या नित्य आणि नैमित्तिक कर्मांचे अध्याय जगणारी आणि जागवणारी असंख्य माणसं होती, आहेत आणि होतीलही. आणि याच शिकवणीचं आचरण म्हणून इतिहासाच्या पानावर साक्षात शिवशंकर तांडव करीत होते. शिवशस्त्र अश्वावर सुटत होते. आश्चर्य मुग्ध झालेल्या कविराज भूषणाच्या प्रतिभेनं रायगडावरच्या राजसभेत मांडलं होतं तांडव. क्षणात रौद्र तांडव, क्षणात आनंद तांडव. इंद्रजी मी जंभ पर आडभसू अंभ पर, इंद्रजी मी जंभ पर आडभसू अंभ पर, रावण सदंभ पर रघुकुल राज हे. इंद्रजी मी जंभ पर आडभसू अंभ पर. कौन बारी बाह पर
संभुरती नाह पर बाण बारी बाह पर संभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है इंद्र जिमी जंभ पर वाडभ सुअंभ पर द्रुम दंड पर चीता मृग झुंड पर द्रुम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है इंद्र जिमी जंभ पर वाडभ सुअंभ पर तेजतमांस पर कान्ह जिमी कंस पर तेजतमांस पर कान्ह जिमी कंस पर त्योमलिछ वंश पर शेर शिवराज हे इंद्र जिमी जंभ पर वाडभ सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है इंद्र जिमी जंभ पर वाडभ सुअंभ पर स्थितप्रज्ञ विरागी ही आनंदानं गहिवर. त्यांना शिवरायांच्या रूपात दिसू लागली महामेरू सारख्या भगीरथाची प्रतिमा. प्रत्येक दिवसाचा उगवता सूर्य स्वराज्याची नवी भूमी सोन्यानं सारवित होता. मराठ्यांच्या दिलेरी दर्याला उधाण आलं होतं. विजयाच्या आणि नव्या एल्गाराच्या नौबतीवर टिपरी दणाणत होते. तरणे आणि म्हातारेही सारख्याच आवेशाने एल्गार करीत शत्रूचं तळपट उडवीत होते. महाराजांनी महाराष्ट्रात महाधुमाकूळ मांडला होता. महाराज त्यांचे जिवलग आणि स्वराज्याच्या ध्येयानं प्रेरित झालेली त्यांची सेना यांच्या अंगात एवढी प्रचंड वीरश्री संचारली होती, एवढा अदम्य उत्साह उसळला होता आणि एवढा हट्ट पेटला होता की तो दडपून टाकणं. सगळे सुलतान एकवटून आले असते तरीही हे मराठी वादळ आणि ही मराठी आग त्यांना दडपणं अशक्य होतं. कारण हे तुफान मराठ्यांच्या हृदयात उठलं होतं. सुलतानशाहीचे मोठमोठे वृक्ष समूळ उन्मळत होते. प्रचंड किल्ले मराठ्यांच्या फुंकरीनं कोसळत होते. हत्ती तोफा सैन्य या वादळानं भिरकावली जात होती. शाही झेंड्यांच्या पतंग पाकोळ्या अस्मानात उडत होत्या. सह्याद्री समुद्र आणि शिवराय यांनी एकवटून मांडलेला स्वातंत्र्य संग्राम विजयी झाला. हिंदवी स्वराज्य साकार झालं. लेकी सुना संत सज्जन गाई वासर सारे सारे आनंद. हे राज्य व्हावे हे तो श्रींचीच इच्छा होती. संतांच्या स्वप्नांचा कल्पवृक्ष मोहरला. वनी आनंद भुवनी आनंद आनंदी आनंद वनभुवनी. महाराज शिवछत्रपती म्हणजे लोकांचे राजे. सर्व थरातील लोकांची मन पेटवून उठवली महाराजांनी. ज्वालामुखीच्या बळानं सह्याद्री खवळून उठला आणि 350 वर्ष कोंदलेला कवींना अंधार संपला. गुलामगिरी संपली. वर्मावरच्या वेदना संपल्या. संत सज्जनांचे माय बहिणींचे आणि या भूमीचे सारे अपमान धुवून निघाले. छत्रपती शिवराय म्हणजे जागत्या राजकारणाचा, प्रखर स्वाभिमानाचा, डोळस श्रद्धेचा, उदात्त संस्कृतीचा, कठोर व्यवहार दक्षतेचा, अचूक नेतृत्वाचा, राष्ट्रीय चारित्र्याचा आणि पार्थ पराक्रमाचा मूर्तिमंत साक्षात्कार. शिवचरित्र म्हणजे सप्रयोग सिद्ध झालेलं राष्ट्र उभारणीचं तत्वज्ञान. या तत्वज्ञानाचे आणि या इतिहासाचे आपण सर्वजण औरस वारस. स्वराज्याच्या शिवालयासमोर अनेक मराठ्यांनी आपल्या देहांच्या दीपमाळा तेवत ठेवल्या.
महाराजांना महादेव मानून आपल्या प्राणांची बिलबदल महाराजांच्या ओंजळीत टाकली. स्वराज्याचा इतिहास अशा पुरुषोत्तमाने घडवला. इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल ना तोही इतिहासाचाच असेल. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. वेडी माणसंच इतिहास घडवतात. आणि गागा भट्टांनी ठरवलं की महाराजांना सांगायचं. काय? तक्ती बसावी. केवढा गोड विचार, अमृताहूनही गोड. महाराजांना राज्याभिषेक झाला पाहिजे. भारताच्या सर्वश्रेष्ठ विद्यापीठातला सर्वश्रेष्ठ महर्षी बोलला. धर्माची आज्ञाच ही. आईसाहेबांच्या मनालाच राज्याभिषेक सुरू झाला. राज्याभिषेकाची ही हृदयंगम कल्पना रायगडावर उमलली. महाराजांना राज्याभिषेक. महाराजांना राज्याभिषेक म्हणजे पृथ्वीचं लग्न. महाराष्ट्राची भूमी आनंदानं गदगदली, लाजून चूर झाली. 350 वर्ष ती सतत डोळे लावून आतुरतेनं वाट पाहत होती. रायगडी राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. हिराजी इंदुलकरानं रायगडाची सजवणूक सुरू केली. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्र भूमीचा लग्न सोहळा. केवढी लगीनघाई गडावर उडाली म्हणून सांगू. समारंभासाठी अंबाऱ्या, अब्दागिऱ्या, पालख्या, मेणे, शामियाने, नाना परीची धान्ये, धार्मिक विधीसाठी लागणारं 1000 प्रकाराचं साहित्य, सोन्याचे मोर्चेले, चौऱ्या, छत्र, सुवर्णांचे कलश, चांदीचे कलश, अगदी दर्भापासून सिंहासनापर्यंत, सुपारीपासून हत्तीपर्यंत आणि हळकुंडापासून होमकुंडापर्यंत झाडून सगळ्या साहित्याची तपशीलवार तयारी सुरू झाली. उसंत उरली नाही कोणा. राजसभा सिद्ध झाली. सुवर्ण सिंहासन आकार घेत होते. अमोलिक रत्न सिंहासनावर जडवण्यात येत होते. एकूण 32 मण सोन्याचं सिंहासन. रायगडाच्या महाद्वारावर तोरणं चढली. नगारे, शिंग, चौघडे कडकडू लागले. श्री गणरायाची प्रतिष्ठापना झाली. तांदुळात कुंकू मिसळलं गेलं. स्वस्तिक चिन्ह उमटली गेली. गागा भट्टांनी आवाहन केलं. श्रीमन महागणाधिपतये नमः. किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन झळाळू लागले. भारतवर्षातील इंद्रप्रस्थ, देवगिरी, चितोड, कर्णावती, विजयनगर, वारंगळ आणि अशाच भंगलेल्या सर्व सार्वभौम सिंहासनांच्या जखमा रायगडावर बुजल्या. आज ही भूमी राजाश्रिया विराजित. राजाधिराज शिवछत्रपती महाराज. शिवछत्रपतींचा जय हो. श्री जगदंबेचा जय हो. या इतिहासाला, तत्वज्ञानाला, सिंहासनाला आणि सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतांस राजा शिवछत्रपती महाराजांना आमचा त्रिवार मुख.